काही करा, पुन्हा एकदा आपण वारंवार सूचित करत आहोत आणि सर्वांचं लक्ष वेधून घेत आहोत. खेळाडू जर आयोजन समितीला काय देऊ शकतात तर तुमची वेळ देऊ शकता, पण वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा विनंती आहे. पहिला बॉल पडतोय 12:47. हा वेळ आम्ही आता अंकित केलेला आहे, याची नोंद तुम्ही घ्या. 4 षटका जर 20 मिनिटांमध्ये टाकली नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद तुम्ही घ्या. दोन्ही संघांना आपण द्यावे ही सूचना आणि करूया मॅचची सुरुवात. राकेश घाडगे आणि अतुल गोगावले तर बॉलर आहेत राकेश बादापुरे. आणि पहिलाच बॉल इथे आलेला आहे तो डॉट. राकेश बादापुरे एका बाजूला आहेत. तिन्ही खेळाडू नामवंत आहेत कास पठारचे. आज एकामेकासमोर येऊन पुन्हा ठाकलेले आहेत. निमित्त आहे ते 14 गाव प्रीमियर लीग. आज प्रत्येक खेळाडू संघ मालकासाठी चांगला खेळ करायचा आहे. एका बाजूला राकेश बादापुरे तयार होतील तर समोरच्या बाजूला राकेश घाडगे. राकेश घाडगेने चांगला खेळ केला या प्रीमियर लीग मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल. राकेश बादापुरे यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला प्रकृतीने करावा लागेल. त्यांनी देखील चांगला खेळ केलेला आहे गोलंदाजी करताना. तब्बल 2 गडी त्यांनी आतापर्यंत टिपलेले आहेत. एका बाजूला राकेश घाडगे यांचा खेळ जर आपण पाहिला ना तर या प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या बॅट मधून 42 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत त्यांनी 2 डॉट बॉल. बॉल क्रमांक 3 राऊंड द विकेट. बॉल हवेत खेळला आहे. लॉंग ऑफला बॅकअप आहे, परंतु बॉल थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? आणि अखेर बॉल अडवण्याचा प्रयत्न बसला. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. राकेश घाडगेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. थँक्यू. एका बाजूला राकेश बादापुरे जे कासानीचे आहेत तर एका बाजूला राकेश घाडगे जे पारंब्याचे नामवंत खेळाडू आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न उजव्या बाहेर. पुन्हा बॅकफूट वरती गेला. एक पाय पुढे काढला. बॅटचा बेस ओपन केला आणि बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. सरळ 4 धाब्यांसाठी आणि अखेर क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न फसला. पुन्हा पायांचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव येणार नाही. राकेश बादापुरे यांचं कौतुक मी करेन, कारण त्यांनी हे मनसुबे ओळखले की राकेश घाडगे पुढे येतात, पायांचा वापर करतात, शरीरापासून दूर ठेवला बॉल आणि तोही खोलवर पद्धतीचा ठेवला. हे मिश्रण त्यांनी या बॉलच्या पाठीमागे मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे फक्त मिळेल का एक सिंगल धाव? नाही, कोणती धाव मिळणार नाही. एका बाजूला अतुल गोगावले आहेत, त्यांनी कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. दोन्ही संघांबद्दल जर आपण चर्चा केली ना तर एका बाजूला साईराज 11 पहिल्या विजयाच्या शोधामध्ये, एका बाजूला अजिंक्य सुपरस्टारने काल 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही जिंकलेले आहेत, अशी माहिती या प्रीमियर लीगची मला मिळालेली आहे. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल. राकेश बादापुरे यांचा बॉल ओळखू शकले नाही राकेश घाडगे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि एका षटका अखेर 4 वरती 0 ही धावसंख्या आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम साईराज 11 नाणेफेकीचा कौल जिंकत. 14 गाव प्रीमियर लीग आपण अनुभवत आहोत, पाहत आहोत. चला काय करा, दोन्ही टीम क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदला, कारण पॉवर प्ले क्रमांक 2 आता प्रगतीपथावरती येत आहे. त्यासाठी विनंती आहे की आपण काय करा. पुन्हा एकदा आपण विनंती करूया की आपण वेळ घेऊ नका. दोन्ही टीमला ही विनंती. आता ओव्हर नंबर 2 साठी श्रीकांत आहिरे 18 ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. स्वतः संघनायक आहेत. एका बाजूला राकेश घाडगे, एका बाजूला अतुल गोगावले. आता समोरच्या बाजूला अतुल गोगावले बॅटिंग साठी तयार. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे. यावेळेला बॉलला पाठवलाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक आहे. अडवतील, टाकतील, हो नाही या प्रयत्नामध्ये पहा दुसरी धाव. स्पष्ट नकार दिला अतुल गोगावलेने, कारण कुठेतरी अतुल गोगावले जोखीम घ्यायला तयार नाहीयेत, कारण त्यांना देखील माहिती आहे एखादे जर ताळमेळ बिघडला ना तर दोन्ही खेळाडू साईराज 11 साठी किती महत्वाचे आहेत. अरे दोन्ही फलंदाज पॉवरफुल आहेत, त्यामुळे दोन्ही फलंदाजाची आपण चर्चा अनेक वेळा केली आहे, परंतु सध्या तरी आता टीम अजिंक्य सुपरस्टारला या 2 विकेट महत्वाच्या आहेत. श्रीकांत आहिरे 18 आतापर्यंत त्यांनी 1 बॉल हाताळलाय, 1च धाव खर्च केली आहे. साईराज
सिराज 11 टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय. शफल झालेत पाठीमागच्या बाजूला. बॉलने गॅप शोधलाय. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि या बॉलच्या पाठीमागे पुन्हा सिंगल धाव मिळेल. आज मात्र अतुल गोगावले कशा प्रकारे खेळ करतील. अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहेत, परंतु आज नावाप्रमाणे खेळ करतील का? कारण संघाला पहिला विजय मिळवून द्यायचा आहे आणि संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये. समोर श्रीकांत आहिरे यांचा मारा. फक्त दिशा दिली कव्हर्सला. कोणतीही घाय अतुल गोगावले करत नाहीये. संयमाने खेळ करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे कुठेतरी अतुल गोगावलेंचा प्रयत्न खेळपट्टीवरती मला वेळ घालवायचा आहे आणि त्यानंतर मी मोठ्या फटक्यानं धाडस करणार आहे. हे संकेत अतुल गोगावले यांच्या बॅटिंग मधून आपल्याला मिळालेत. परंतु एका बाजूला श्रीकांत आहिरे दिशेवरचं नियंत्रण योग्य, टप्प्यावरचा ताबा चांगला, परंतु आता पंचांनी कळवलेला आहे की नो बॉल आहे. म्हणजे गाईडलाईनचं उल्लंघन झालंय. म्हणजे आता देशा खराब आहे, टप्पाही खराब आहे. या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आपण या अगोदर केला होता आणि कौतुक केलं होतं आणि त्यानंतर आला तो नो बॉल. आता फ्री हिटचा बॉल आहे आणि अतुल गोगावले मोठा फटका खेळणार का? कास पठारचे सिक्सर किंग. 3 बॉल खेळलेत, एकच धाव त्यांनी बनवली. राकेश घाडगे पारंबे गावचे नामवंत खेळाडू आहेत. 7 बॉलच्या पाठीमागे 5 धावांचा खेळ उभा केलाय. श्रीकांत आहिरे 18चे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला पाठवलंय. अतुल गोगावले यांच्या बॅट मधून आलाय धमाका मोठा. 6 धावांसाठी षटकार. आता धावांची मशीन सुरू झाली. धावा अतुल गोगावलेंच्या बॅट मधून येत नव्हत्या, परंतु या नो बॉल नंतर एक्स्ट्रा पॉवर मिळाली आणि ती पॉवर जनरेट केली आपल्या बॅट मध्ये आणि अतुल गोगावले यांनी बॉल पाठवलाय सरळ 6 धावांसाठी. म्हणजे आतापर्यंत अतुल गोगावले शांत होते, परंतु श्रीकांत आहिरे विकेट घेण्याचा प्रयत्न. कमी गतीचा बॉल वळवलाय. श्रीकांत आहिरे यांच्याबद्दल आपण जेव्हा उल्लेख करतो ना, असे खेळाडू आहेत ना की आपल्या साखरपुड्या दिवशी देखील त्यांनी 14 गाव प्रीमियर लीग खेळलेली. असं उदाहरण म्हणजे कास पठारचं कोणतं आहे तर श्रीकांत आहिरे यांच्या नावाचा उल्लेख आपल्या प्रखरतेने करावा लागेल. 14 वरती 0. गत वर्षी त्यांचा खेळ बहरला होता, परंतु या वर्षी कशा प्रकारचा खेळ करतील. कारण पाठीमागे तुम्ही केलं ना, लोक लक्षात ठेवतात. तुम्ही आज काय करताना लोक प्रत्यक्षात पाहत असतात. प्रेक्षकांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतात. राकेश घाडगे तयार. पायांचा वापर पाहावं लागेल. बॉल गॅप शोधतोय का? आणि हो, बॉलने गॅप शोधलाय. बॉल चाललाय सरळ 6 धावांसाठी. आता राकेश घाडगे यांची बॅट तडपली. आलाय तो षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. 20-0 गडी बाद. एका बाजूला राकेश घाडगे 8 बॉल 11. अतुल गोगावले 5 बॉल 7. श्रीकांत आहिरे यांचं महागडे षटक. 15 धावा खर्च केल्या. एकही गडी बाद करू शकले नाहीत. करंट रन रेट आहे 10चा. प्रोजेक्टेड स्कोर आहे 50चा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. युनिक लाईव्हचं एक चांगलं प्रसारण या प्रीमियर लीगला अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर केलेलं आहे. चला काय करा, दोन्ही संघ आपण वारंवार तुम्हाला सूचना देत आहोत. दिलगिरी व्यक्त करेन का करेन, कारण काल आपण उशिरा सुरुवात केली, त्यामुळे कालचे सामने आपण आज कंप्लीट केले, परंतु आजचे सामने आपल्याला आजच पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा विनंती करूया की आपण सर्वांनी आयोजन समितीला सहकार्य करूया आणि आपण निर्धारित वेळेमध्ये आपण सर्व सामने पूर्ण करूया. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात आणि पुन्हा एकदा राकेश बादापुरे कासानी यांचा पर्याय पुन्हा निवडलेला आहे. हो, का निवडू नये, कारण समोर राकेश घाडगे आणि अतुल गोगावले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले. या जोडीला आम्हाला माघारी पाठवायचं आहे, त्यासाठी आम्ही राकेश बादापुरे यांना गोलंदाजीच्या रनवेवरती आणलंय. बॉल खाली राहिलाय. लॉंग स्टॉपला नशिबाचा चौकार. वाईट प्लस 4 धावा मिळतील 5. या गोष्टी टाळाव्या लागतील टीम अजिंक्य सुपरस्टारला. धावसंख्या आहे आता 25-0 गडी बाद. आकर्षक आणि मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज या प्रीमियर लीगला आहेत, परंतु तुम्ही 25 जून 1983 हा दिवस जर पाहिला ना, तर भारताला पहिला विश्व वर्ल्ड कप जिंकून देणारे
कपिल देव होते आणि त्यांचे संपूर्ण खेळाडू होते. यावेळेला वळवलाय, बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे, सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अतुल गोगावले, पिसानी आहे त्यांचं गाव. 9+7 धावा मिळतील 7. जो सामना पहिल्या षटकामध्ये बनवला, दडपण आणलं, ते दडपण आता जुगारून दिलेलं आहे. दडपण बाजूला सारलंय आणि राकेश गाडगे आणि अतुल गोगावलेंची बॅट दडपलेली आहे. सुरुवातीला जे खेळाडू शांत होते ना, आता ते खेळाडू आक्रमक झालेले आहेत. आता क्षेत्ररक्षकांचे अडथळे या दोन्ही खेळाडूंना मान्य नाहीयेत आणि क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून त्यांनी आता बॉल टोलवायला सुरुवात केली आहे. धावसंख्या आहे 32 वरती 0. राकेश बादापुरे फॉर्मची झगडतायत, क्षमता आहे अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ, परंतु आज करायचा आहे अजिंक्य सुपरस्टार साठी चांगला खेळ. राकेश बादापुरे पुन्हा तयार. कालचा दिवस त्यांनी गाजवलाय, परंतु आज ही जोडी तुटून पडली आहे. बॉल डीप विकेट सीमारेषेच्या पलीकडे, पुल सक्सेसफुल, चेंडू होईल गुल सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. अतुल गोगावले यांनी जर 3 षटकार लागोपाठचे मारले तर पारितोषिक आहे आकाश माने यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आणि संघ मालक यांच्या वतीने 100. क्या बात आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 38-0 गडी बाद. धावसंख्या जी खालावली होती ना, ती आता उंचावलेली आहे आणि एका बाजूला राकेश बादापुरे यांच्यावरती चढवलाय भीषण हल्ला. पायांवरती बॉल आहे, शॉर्ट फायलिंगला खेळाडू, एक सिंगल धाव. या बॉलच्या पाठीमागे मिळेल. लेग पायची धाव पंच आम्हाला कळवतायत. पायाला भेटणारा बॉल. शंकर जांभळे यांच्या वतीने अतुल गोगावले यांनी जे 2 षटकार मारलेले आहेत त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक. राऊंडची संधी, डायरेक्ट हिट नाही. आशा पल्लवी झाल्या होत्या, त्याच आशा आता निराशेमध्ये जातील. एका बाजूला निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा डोंगर उभा राहील. अजिंक्य सुपरस्टारला प्रयत्न चांगले करावे लागतील. एका बाजूला 5 साईराज 11ने 2 सामने गमावल्यानंतर हा संघ आजच्या दिवशी पेटून उठलाय. 39 वरती 0. टप्प्याचा बॉल बॅक टू दी बॉलर. समोरच्या बाजूला खेळाडू आहेत, वेगाने बॉल सीमारेषा चिरतोय. लाईक अ ट्रेस बुलेट फॉर रन. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. राकेश घाडगे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत आहेत. चांगला फटका त्यांच्या बॅट मधून आलाय. तंत्र चांगला आहे राकेश घाडगे यांच्याकडे बॅटिंगचा आणि त्या तंत्राचा वापर करत सरळ बॅटने खेळलेला फटका बॅक टू दी बॉलर, सरळ पाठवला. 4 धावांसाठी आला तो चौकार. 43 वरती 0 अशी स्थिती आहे. एका बाजूला राकेश बादापुरे तयार. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क वरती तयार होतील. 43 वरती 0. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक पाहिलं ना तर अवघ्या 5 धावांचं होतं आणि त्यानंतर अजिंक्य सुपरस्टारने ओसंडून धावा खर्च केल्यात, परंतु धावसंख्येचा आलेख ग्राफ खाली उडावा लागेल. यावेळेला पाठीमागच्या बाजूला लॉंग स्टॉपला आणखीन एक पायीचा आणि नशिबाचा चौकार. आता टीम अजिंक्य सुपरस्टार समोर अनेक प्रश्न उभे राहिलेत. संघासमोर अनेक अडचणी आहेत. आता या अडचणीतून मार्ग त्यांना शोधावा लागेल. जे काय करतात त्याच्या विरुद्धच काही ना काहीतरी घडतंय. सुदैव फलंदाज, दुर्दैव आता गोलंदाजाचं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि धावसंख्येचा वेग वाढला. धावसंख्या आहे धावफलकावरती 47 धावा, 0 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक. राकेश घाडगे 11 बॉल 15. आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे 22 धावा राकेश बादापुरे यांनी खर्च केल्यात, परंतु पहिलं षटक कोण विसरेल. अवघ्या 5 धावा त्यांनी पहिल्या 4 धावा अवघ्या दिल्या होत्या, परंतु हे मागणं षटक क्रमांक 3चा खेळ संपतोय. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 3 षटका अखेरीस
48 वरती 0, 48 वरती 0, टीम साईराज 11. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे, तुम्ही जाऊ शकता. हा एक महत्वाचा घटक आहे आणि ज्यांनी आम्हाला आर्थिक पाठबळ दिलेला आहे त्या सर्व मंडळींचा आपण आभार निश्चित मानणं फार महत्वाचं आहे. पहा निवांत हिल रिसॉर्ट, हेरिटेज वाडी, हिरवरान लाल माती, संपत नाना जाधव, त्याचबरोबर पहा राज हिल रिसॉर्ट, पार्टे हिल रिसॉर्ट, सोना सुपर, वॉटर बँक आणि त्याचबरोबर पहा जीएम कन्स्ट्रक्शन्स आहे जे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. पहा श्रीलीला गार्डन रिसॉर्ट, पाणी व्यवस्था आम्हाला मिळाली, वारागडे मोमोज हाऊस, त्यानंतर पहा हे जे ऑफिशियल स्पॉन्सर सगुना चिकन सेंटर, स्वच्छ आणि ताजे चिकन मिळेल, अनावळे, त्याचबरोबर 14 गाव प्रीमियर लीगला वास्तू निर्माण याच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर पहा जे ऑफिशियल स्पॉन्सर श्री गोरखनाथ जाधव अण्णा सह्याद्री इव्हेंट यांच्या वतीने निसर्ग पठार नंदनवन कृषी पर्यटन केंद्र, त्याचबरोबर हे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत आमचे, हे सर्व संघ मालक, सर्व टीमचे सर्व 8 संघ आपण पाहत आहोत. तेजस 11, अजिंक्य सुपरस्टार, योतेश्वर वॉरियर्स, श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स आणि श्री पेटेश्वर 11, डीजे किंग आणि साईराज 11 आणि श्रीमंत मारे सरकार, हे 8 संघ आणि त्या 8 संघाचे संघ मालक स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, त्यांचे फोटोज. चला आता अधिकचा वेळ घेऊ नका, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 वरती 0 ही स्थिती आहे. बॅटिंग करत असताना टीम साईराज 11 ची तुम्ही पाहताय, अनुभवताय. 14 गाव प्रीमियर लीग, कास पठार विभाग सातारा अशी ही रंगलेली प्रीमियर लीग. षटक क्रमांक आता 4 प्रगतीपथावरती येत आहे आणि केतन शेडगे ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये राकेश गाडगे 12 बॉल 15, एका बाजूला अतुल गोगावले 8 बॉल 19 असा खेळ आहे. करंट रन रेट आहे 15.67 चा आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे 79 धावांचा. म्हणजे या सरासरीने जर बॅटिंग सुरू राहिली ना तर अपेक्षित धावा नाकारता येऊ शकत नाहीत. 79 धावा साईराज 11 च्या प्रथम बॅटिंग करताना. म्हणजे याचा विचार कुठेतरी अजिंक्य सुपरस्टारला करावा लागेल आणि धावसंख्येची गती कमी करावी लागेल. मॅचला ते पुन्हा सुरुवात. ओव्हर नंबर 4 धोरणात्मक वेळ आपण प्रदान केली 1 मिनिटाची. म्हणजे इथून पुढच्या 2 षटकांचं काही वेगळं धोरण बांधलंय का अजिंक्य सुपरस्टारने आपण पाहूया. 14 गाव प्रीमियर लीग यावेळेला वेगाने फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित. दोन्ही फलंदाजांनी आता या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये चर्चा केली असेल आणि प्लॅनिंग केलं असेल की इथून पुढे आपल्याला आक्रमणासाठी जायचं आहे. तेच आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलच्या पाठीमागे बसलेला आहे. परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळेल ती एक सिंगल धाव. धावसंख्या आहे धावफलकावरती खोलवर टप्प्याचा बॉल आलाय तो डॉट. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 49 धावा. करेक्शन आपण करूया. 49 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये केतन शेडगे यांनी कमबॅक संघाला चांगला करून दिलाय.
चांगले बॉल हाताळलेले आहेत आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पायांचा वापर, टायमिंग आहे का प्रॉपर? बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या पलीकडे हवाई फायर, षटकार. राकेश घाडगे पायांचा चांगला वापर करतात. पुन्हा एकदा पाहूया रिप्ले टेलिकास्ट. या फटक्याची क्रिया राकेश घाडगे यांनी जबरदस्त फटका ठोकला. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. धावसंख्येला आता येतोय आकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 55 धावा, 0 गडी बाद. शेवटचे 4 बॉल शिल्लक. केतन शेडगे 3 बॉल शिल्लक. आणि इथे बॉल स्टॅनचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. राकेश घाडगे माघारी. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि सरळ बॉल स्टॅनचा वेध घेतो आणि राकेश घाडगे माघारी आलेले आहेत. एक चांगला खेळ राहिला आणि या अगोदरच्या बॉलवरती एक मोठा फटका खेळला होता, परंतु हा पहा केतन शेडगे यांचा हा वार बॅटची कडा लागून बॉल स्टॅनचा वेध घेतोय फलंदाज. त्रिफळाची झाले. हा साइड अँगल आपण पाहूया पाठीमागचा. बॉल स्टॅनचा वेध घेतला. पायांचा वापर होता, परंतु बॉलच्या मिनिट पर्यंत अगदी योग्यरित्या पोहोचू शकले नव्हते. विकेटचं होतंय पतन. खेळाडू बाद. राकेश घाडगे माघारी. आता संदेश अठाळे ज्या अठाळीच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत बॅटिंगसाठी. टीम साईराज 11 साठी. संदेश एका बाजूला अतुल. 8 बॉल 19चा खेळ आणि या षटकातील आता फक्त 2च बॉल शिल्लक आहेत. या षटकाचं आपल्याला कौतुक करावं लागेल. एक मोठा फटका खर्च केलेला आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी संघाला पहिली विकेट मिळवून दिलेली आहे. खेळाडूचं नाव आहे केतन शेडगे, जे अंबानीचे आहेत. आज प्रत्येक जण 14 गाव प्रीमियर लीग खेळण्यासाठी आपल्या नावाबरोबर आपल्या गावचं नाव घेऊन आलेलं आहे. कारण 14 गाव प्रीमियर लीग खेळताना आमच्या गावाचं नाव उंचवायचं आहे. हाच एक प्रयत्न आणि संघ मालकांसाठी आम्हाला खेळायचं आहे. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल आणि धावसंख्येला आपण पुढे नेऊया. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आणि यानंतरचा सामना आपण अनाउन्स करूया. सामना आहे यानंतर श्री काटाई देवी विपक्ष डीजे किंग. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होतोय. या बॉल वरती केलाय वार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. आलाय तो संदेश अठाळे यांच्या बॅट मधून षटकार. सुनील दादा भादापुरे यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील आता 20 कुपन फाडलेले आहेत. एस के जांभळे यांच्या वतीने या षटकारासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि गाव आहे अटाळी. कौतुकाची थाप त्यांनी प्रत्येक खेळाडूच्या पार्टीवरती ठेवलेली आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. 4 षटका अखेरीस धावसंख्या आहे 65 धावा, 1 गडी बाद. चला टॉस साठी आपण या. टॉस साठी आपण अनाउन्स करूया. श्री घाटाळे देवी विपक्ष डीजे किंग. आपण टॉस साठी या ही विनंती आहे. टीम श्री घाटाळे देवी विपक्ष डीजे किंग असा होणारा पुढील सामना आहे आणि दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठात जाऊन दोन्ही संघांना एकाने विनंती आहे की आपण थांबा. बोथ द कॅप्टन स्पेशल रिक्वेस्ट फॉर यू इमिजिएटली फ्रंट ऑफ द कमेंट्री बॉक्स. संदेश 6 धावा, अतुल 19 धावा. अंतिम षटक शिल्लक. चला घाई करा. वरती 2, 1 माफ करा. 62 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार.
यावेळेला पायांवरती आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. यश शेडगे या बॉलच्या पाठीमागे धाव घेणं नाकारलेलं आहे आणि अतुल गोगावले यांनी हे संकेत दिले की इथून पुढचे बॉल मीच खेळणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता ही धाव काढून स्ट्राईक संदेश यांच्याकडे दिलेला आहे. म्हणजे 2 बॉलचा खेळ संपला. डीजे किंग आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस होतोय. टीम श्री घाटाई देवी आलेली आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होणार आहे याची नोंद आपण घ्या. उर्वरित फक्त 4च बॉल या षटकामध्ये शिल्लक आहेत. यश शेडगे एका बाजूला तर एका बाजूला संदेश अटाळे. वेगाने आणि उसळणारा बॉल आपल्या विकेटचा करावा लागेल. संदेश अटाळे यांना त्यात आणि स्ट्राईक वरती आणलंय अतुल गोगावलेंना. जीवन असो किंवा क्रिकेट ना, काही गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये जर चांगल्या आणायच्या असतात ना तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. मग ते जीवन असो किंवा क्रिकेट, इथे संदेश अटाळे आणि यांनी आपल्या विकेटचा त्याग केला आणि स्ट्राईक वरती आणलाय अतुल गोगावलेंना. 10 बॉल 19 धावांचा खेळ उभा केलाय आणि या षटकातील फक्त आणि फक्त 3च बॉल शिल्लक आहेत. यानंतर आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स हा संघ आहे. हा संघ आहे नितीन दादा भगत, श्री राजू दादा भगत, श्री ओमकार दादा भगत आणि श्री संतोष दादा शिंदे. तर एका बाजूला डीजे किंग हा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. जो संघ आहे श्री विनोद दादा भनगे आणि श्री महेश दादा भनगे यांच्या मालकीचा. हा वाईड आलाय. अंपायर कॉल. इस 1 रन के साथ स्कोर कार्ड की बात. वळवलाय बॉल. डीपी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतायत परंतु झेल होऊ शकले नाही. बॉलला संरक्षण दिलंय. 2 धावा मिळतील. आता फक्त उर्वरित काहीच बॉल शिल्लक. फक्त 2 धावा आहेत. 66. कौतुक निश्चित मी करेन. षटक क्रमांक 4 जर आपण पाहिलं ना तर निश्चित चांगलं होतं. कितवन शेडगे धावसंख्येची गती त्यांनी कमी केली होती आणि याही षटकामध्ये यश शेडगेने चांगली गोलंदाजी केली आहे. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलंय. ही जमेची आणि चांगली बाजू आहे टीम अजिंक्य सुपर स्टार्स या टीमसाठी. ही दिशा खराब. याच्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. अशी गोलंदाजी अंतिम षटकामध्ये करून चालणार नाही. योग्य त्या दिशेने आणि योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. एक आव्हानात्मक स्कोर उभा राहिलाय. अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सागर शेडगे अतुल गोगावले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. यश शेडगे एका बाजूला आहेत. पाठीमागच्या बाजूला बॉल आलाय. फाईन लेगला बॅकअप नाहीये. आता बिनजोडची शर्यत कोण जिंकेल, परंतु बॉल हा थांबवलाय आणि धाव संख्या फक्त आणि फक्त पुढे सरकते 69. 2 धावेने. शेवटचा बॉल षटकातला शिल्लक 69 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल. बॉलर आहेत यश शेडगे. स्ट्रायकर एंडला अतुल गोगावले तयार बॅटिंग साठी. यावेळेला भिरकावण्याचा प्रयत्न. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. श्रीकांत यांचं कौतुक करावं लागेल आणि एकच धाव. धाव संख्या आहे 70 धावा. 71 धावांचं लक्ष्य आहे. टीम अजिंक्य सुपरस्टार या टीम समोर येणारे बॉल आहेत 30. आपण करूया टॉस. टॉस आहे श्री घाटाई देवी विपक्ष टीम डीजे किंग. असा होईल टॉस. आपण दोन्ही संघनायकांना आमंत्रित करतोय टॉस साठी आणि टॉस साठी आपण पुन्हा एकदा विनंती करूया. संजय दादा मोरे यांना विनंती आहे. दादा आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत.
क्रिकेटचे खूप मोठे चाहते, मग प्रीमियर लीग किंवा टुर्नामेंट कोणत्याही असोसिएशनच्या असू द्या, त्याला आवर्जून ते हजर असतात आणि 14 गाव प्रीमियर लीगला देखील ते आवर्जून उपस्थित आहेत. आपण त्यांच्या शुभाशय हा टॉस करत आहोत. इंटरनॅशनल पद्धतीने आपण हा टॉस करूया आणि प्रत्यक्षात त्यांना क्रिकेटची प्रचंड मोठी आवड आहे आणि त्यांच्या शुभाशय आपण हा टॉस करत आहोत. आणि डीजे किंग नाणेफेकीचा कौल मागणार आपण कॉइन स्पिन करूया. हिट इज अ कॉल आणि हेड. कमलेश टॉस जिंकताय. या प्रीमियर लीग मध्ये तुमचे किती सामने झाले आणि त्याचा निकाल काय आहे? आतापर्यंत 2 झाले, काल एक झाला आणि सेकंड सामना आज एक झाला. हा थर्ड सामना आहे आणि दोन्हीपैकी दोन्ही विन झालो आणि ट्राय करू की हा पण विन करायला. समोरची टीम चांगली आहे पण क्रिकेट सांगता येत नाही, कोणताही गेम पलटू शकतो. या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय, निर्णय काय घेताय? मी बॉलिंग सिलेक्ट करतोय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताय. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स कडून? घाटाई देवी मध्ये आता बॅट्समॅन चांगले आहेत पण सांगता येत नाही. एखादा बॅट्समॅन लागला तरी ती 60-70 पार करतील ते लोक. तुम्ही स्वतः गोलंदाजी करताना कोणाला टार्गेट कराल? मॅक्झिमम टार्गेट असं कोणत्या बॉलरला नसतो, पण माझं एवढं असं की ऍटलीस्ट त्याला डॉट निघाला स्वतः विकेट टाकेल. तर निश्चित टीम श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे. कोणतं टार्गेट द्यायला तुम्हाला आवडेल डीजे किंगला? आम्ही प्रयत्न करू 50 ते 60 क्रॉस करण्याचा. 50 ते 60 या प्रीमियर लीग मध्ये तुमचा निकाल काय आहे? किती सामने खेळलेत आणि काय झाले? आमचे 2 सामने झाले, एक विन झालो आणि एक लॉस आहे. म्हणजे तुमच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा आहे. त्यासाठी आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि विनंती करूया की आपण मॅचची तयारी करा. टॉस झालाय, टॉस जिंकलाय. डीजे किंग या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले श्री घाटाई देवी स्ट्रायकर्सला प्रथम बॅटिंगसाठी. ही नाणेफेकीच्या कौलची आहे माहिती. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया 14 गाव प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान थरार. चला पुन्हा एकदा विनंती करूया की आपण अधिकचा वेळ न घेता मॅचला सुरुवात करा. आपण विलंब लावलाय. पुन्हा एकदा ऑफिशियल जे स्पॉन्सर्स आहेत स्वप्ननगरी, राज हिल रिसॉर्ट यांचा उल्लेख आपण करूया. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. पार्टी हिल अँड रिसॉर्ट. त्याचबरोबर आपण अनेक ऑफिशियल स्पॉन्सरचा उल्लेख करत आहोत. सोना सुपर वॉटर टँक, त्याचबरोबर GM कन्स्ट्रक्शन्स. हे जे काय ऑफिशियल स्पॉन्सर आहेत, श्रीलीला गार्डन रिसॉर्ट, हे जे काही आहेत ना, त्याचबरोबर आपण सामन्याच्या दिशेने जाऊया. चला काही करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका ही विनंती आहे. दोन टीमला आपण विनंती करूया. 71 धावांचा करायचा आहे तो पाठलाग आणि बॉल आहे 30. असं विश्लेषण आपण या सामन्याचं समीकरण मांडून पुन्हा एकदा बोलूया आणि पाहूया 14 गाव प्रीमियर लीगचा थरार. आणि त्याचबरोबर पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे आणि ती पेनल्टी आहे टीम साईराज 11 ला. पेनल्टी का आहे तर ज्यावेळेस निवड प्रक्रिया झाली ना, त्यावेळेस मात्र साईराज 11 ने निवड प्रक्रियेचं उल्लंघन केलं होतं. उल्लंघन कोणत्या गोष्टीचं केलं होतं तर पॉइंट टेबलचं उल्लंघन केलं होतं आणि त्यांच्याकडे पॉइंट कमी पडले होते आणि त्यामुळे आपण या टीमला 3 धावांची पेनल्टी देत आहोत आणि जे टार्गेट आहे ना ते 3 धावांनी आपण मायनस करूया आणि ते टार्गेट होईल 68 धावांचं 30 बॉल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यावी ही विनंती आहे.
आपण पेनल्टी कशा प्रकारे देऊया तर बॅटिंग टीमला 3 धावा प्लस करूया, तिथून पुढे स्कोर बोर्ड सुरू होईल. ओके, म्हणजे टार्गेट 71 धावांचं राहिले चिन्हून तुम्ही घ्या आणि 3 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये पहिल्यांदाच ऍड करूया. टीम अजिंक्य सुपरस्टार या टीमने नोंद घ्यावी. तुम्हाला 3 धावा तुमच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड करून मिळतील, याची नोंद तुम्ही घ्या. टार्गेट तेच राहील, त्यामुळे आपण टार्गेट पहिल्यांदा बदललं होतं, परंतु आता टार्गेट तेच राहील, परंतु 3 धावा आपण पहिल्यांदाच स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. अजिंक्य सुपरस्टार मॅच होती सुरुवात. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि प्रारंभिक जोडीमध्ये 2 फलंदाज. श्रीकांत आहिरे आठाडी आणि केतन शेडगे अंबानी, तर एका बाजूला दीपक कदम एकीव. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल खेचलाय ऑन साइडला. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आज मात्र श्रीकांत आहिरे कशा प्रकारचा खेळ करतील. एका बाजूला केतन शेडगे यांचा खेळ बहरावा लागेल, परंतु एका बाजूला दीपक कदम ऑलराऊंडर खेळाडू एकीव. पहिलाच बॉल एका धावेचा टाकलाय, थोडासा पुढे सोडला. आता केतन शेडगे तयार बॅटिंग साठी. केतन शेडगे यांनी गोलंदाजी चांगली केली, परंतु आता बॅट त्यांच्या हातामध्ये आहे आणि बॅट हातामध्ये असताना कशा प्रकारचा खेळ करतील. अंगावरती बॉल वळवलाय, डीपी स्क्वेअर लेगला बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. केतन शेडगे आक्रमक होत आहेत. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो आणि तोच पर्याय इथे अवलंबलेला आहे आणि बॉलला पाठवलाय डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॉल अंगावरती आला, छोट्या उसळीचा बॉल फेकून दिला. हीच ती महत्वाची जागा. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. धावसंख्येची गती वाढली आहे. पास सुरुवात कशी आहे याच्यावरती भरपूर काही गोष्टी अवलंबून आहेत. दीपक कदम यांच्यावरती आक्रमण, त्यानंतर ठेवलाय संयम, एक सिंगल धाव, स्ट्राइक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवत धावसंख्येला पुढे नेलंय. धावसंख्या आहे 11-0 गडी बाद. आज श्रीकांत आहिरेंचा खेळ जर आपण या प्रीमियर लीग मध्ये पाहिला असेल ना, तर निश्चित गोलंदाजी करताना त्यांच्या नावावरती 3 विकेट आहेत, परंतु बॅटिंग मध्ये चांगला खेळ करावा लागेल. गत वर्षी जर आपण पाहिलं तर श्रीकांत आहिरे यांनी चांगला खेळ केला होता, परंतु या वर्षी पाठीमागे खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, बॉल चाललाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे जाईल का. बिनजोडची शर्यत बॉलने जिंकली. धावा मिळतील 4. आलाय चौकार. धावसंख्येला आलाय भर. फटका अडवण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांचा आखेर बसला आणि बॉलने सीमारेषा चिरली. 4 धावेंसाठी आलाय चौकार. धावसंख्या आहे आता 15. आता इथून पुढे या षटकामध्ये शिल्लक आहे 2 बॉल. सुरुवात चांगली झाली आहे आणि सुरुवात दमदार करणं फार महत्वाचं आहे. तुमचा पाया जर मजबूत असेल ना, तर तुम्ही कितीही मोठी इमारत बांधू शकता. पाया जर या सामन्याचा मजबूत असेल ना, तर तुम्ही मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. पंचांनी हात बाहेर काढलाय, हा आहे नो बॉल आणि +4 अशा धावा मिळतील 5. खराब बॉल, नो +4 धावा मिळतील 5. दीपक कदम यांचं हे मागणं षटक. तब्बल 20 धावा. अनेक वेळा चांगला खेळ त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये केलाय खरा, परंतु आज महागडं षटक हातात आहेत. नावाप्रमाणे आज खेळ करू शकले नाहीयेत, परंतु उर्वरित 2 बॉल मध्ये एका दुसरी विकेट टीमला जर मिळवून दिली ना, तर निश्चित तुम्ही पाठीमागे काय केलंय याचा विसर पडेल. परंतु आता 20 धावा खर्च केलेल्या आहेत. पाठीमागे तुम्ही काय केलं त्याला महत्व नाही, तुम्ही आता काय करता याला महत्व आहे. पायांमध्ये टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव मिळते. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा विचार न करता मला पुढे चांगलं काय करता येईल
याचा विचार करावा लागेल, अन्यथा उद्याची प्रगती किंवा पुढची प्रगती थांबेल आणि दीपक कदम यांना चांगला प्रयत्न करावा लागेल. कमी गतीचा बॉल थोडासा पुढे सोडला, आला तो डॉट. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 21. आता 24 बॉल आणि बनवायचे आहेत 50. कमी गतीच्या बॉल बद्दल आपण चर्चा करतो ना, हा जो बॉल क्रिकेटमध्ये आला ना, हा बेसबॉल, हा खेळातला एक प्रकार आहे. बेसबॉल हा एक खेळ आहे, त्या खेळातून बॉल क्रिकेटमध्ये आलाय. क्रिकेटमध्ये 2011 जर तुम्ही पाहिला असेल ना, भारतीय टीम कडून हा बॉल जर कुणी हाताळला ना, तर झहीर खान यांनी अशा प्रकारचा बॉल 2011 ला हाताळला. 21 गडी बाद आणि 21च विकेट त्यांनी 2011च्या विश्व वर्ल्ड कपला टिपल्या होत्या. हा योगायोग आहे. धावफलकावरती आहेत 21 गडी बाद आणि भारतीय टीमने तो विश्व वर्ल्ड कप 28 वर्षानंतर जिंकला होता. महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली. धावसंख्या आहे 21 आणि झहीर खान यांनी 2011च्या विश्व वर्ल्ड कप मध्ये तब्बल 21 गडी टिपले होते. श्रीकांत आहिरे एका बाजूला आहेत, 4 बॉलच्या पाठीमागे 10 वरती बॅटिंग करतात. केतन शेडगे 3 बॉल 7. राकेश घाडगे यांना या षटकासाठी बोलवलेलं आहे. पारांबे गावचे ऑलराऊंडर खेळाडू. एका बाजूला अटारी गावचे ऑलराऊंडर खेळाडू श्रीकांत आहिरे आहेत. एका बाजूला अजिंक्य सुपरस्टार साठी चांगला खेळ, तर एका बाजूला साईराज 11 साठी चांगला खेळ. 24 बॉल 50 ची गरज. फुलटॉस बॉल ओव्हर द बॉलर हेड. पायांचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ सरळ धावेसाठी आलाय तो षटकार. आणि या बॉलच्या पाठीमागे प्रेक्षकांना बघावं लागलं ते ढगात आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना क्रिकेट बघायला यायचो ना, एक म्हण होती की दिवसा चांदणं, आणि ती गोष्ट मला आज आठवली की दिवसा चांदणं दाखवणं काय असतं तर मोठे फटके खेळणं असं. त्यावेळेस ती मन कळत नव्हती, परंतु आता ती मन कळायला लागली. परंतु एक उल्लेख नेहमी व्हायचा ज्यावेळेस आम्ही मैदानाच्या बाहेर असायचो ना, आणि त्यावेळेस हाही चर्चा व्हायची की दिवसा चांदणं दाखवलं म्हणजे काय. दिवसा चांदणं होतं तर ते फटके होते मोठमोठे. आता तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवावे लागतील. 27 गडी बाद. राकेश पुन्हा तयार. यावेळेला पाठीमागच्या बाजूला आणखीन एक हल्ला. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चुकीला नाही माफी. धावा मिळतील 4. आलाय चौकार. गडी बाद ही स्थिती आहे. राकेश घाडगे यांचं महागडं षटक आज नावाप्रमाणे. बॅटिंग चांगली गेली, याच्यामध्ये दुमत असलंच नाही पाहिजे. राकेश घाडगे यांनी बॅटिंग चांगली गेली, परंतु क्षेत्ररक्षणही चांगलं होणं फार महत्वाचं आहे. कारण गोलंदाज म्हटल्यानंतर गोलंदाजावरती आक्रमण होणार, परंतु क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी. पण जीवन असो किंवा क्रिकेट, एखादा अंदाज चुकला ना तर बाकीच्या गोष्टी पुढे चुकत जातात. पाठीमागच्या सामन्यामध्ये समीर गोगावले यांची झेल निसटली आणि समीर गोगावले यांनी तो सामना फिनिश केला. आता इकडे 5 विकेट कुणाची होती? श्रीकांत आहिरे यांची होती. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॉलने मधल्या यष्टीचा वेध घेतलाय फलंदाज श्रीकांत आहिरे. क्लीन बोल्ड. आणि राकेश घाडगे यांनी कमबॅक केलंय. संघासाठी फार गरजेचं होतं आणि श्रीकांत आहिरे यांना माघारी पाठवलंय. 5 चौफेर फटकेबाजी करण्यासाठी श्रीकांत आहिरे चांगले येतात. कव्हरला चांगली बॅटिंग करतात, पाठीमागे चांगली बॅटिंग करतात, परंतु आता माघारी आलेले आहेत. वैयक्तिक 20 वरती माघारी परत आहेत. ही ती महत्वाची विकेट होती, परंतु श्रीकांत आहिरे यांनी संघाला जी सुरुवात करून दिली ही चांगली सुरुवात आहे. त्यामुळे आता 21 बॉल 40 ची गरज आहे. सामना सोपा करून दिलाय. फक्त हा सामना आता अजिंक्य सुपरस्टारला जिंकता येईल का हेच पाहावं लागेल. तर एका बाजूला साईराज 11 ला पहिली विकेट राकेश घाडगे पारांबे यांनी मिळवून दिले. आता हेही पाहावं लागेल की साईराज 11 हा सामना जिंकेल का, कारण पहिली विकेट या टीमला मिळाली आहे.
तुम्ही पाहताय अनुभवताय 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. खऱ्या अर्थानं सायकलचा शोरूम तुम्हाला पाहायला मिळेल व्यासपीठासमोर. काल एक सायकल लागली, आज कोणत्या प्रेक्षकांना सायकल लागेल आणि सायकल कोणत्या गावामध्ये जाईल याची उत्कंठा आपल्या सर्वांना लागलेली आहे. 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 नाविन्यपूर्ण आयोजन. खरं तर एखादी प्रीमियर लीग उभं करायचं म्हटलं की 2 दिवसाचं किंवा आठवड्याभराचं काम नाही, 2 महिने अगोदर सुरुवात करावी लागते. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल आला तो डॉट. वरती 1. कमबॅक चांगलं केलं राकेश गाडगे यांनी. सुरुवातीला त्यांच्यावरती आक्रमण केलं होतं, परंतु राकेश गाडगे यांनी अनुभवाची शिदोरी खोलली आणि चांगले बॉल टाकले. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळला मिड ऑफला. थोडीशी गडबड होतीये क्षेत्ररक्षण करताना. एका धावेचा मोबदला या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ आणि धावसंख्या आहे धाव फलकावरती 32. त्याचबरोबर एस के जांभळे यांच्या वतीने पारितोषिक घेत आहे षटकाराला 51 रुपये, लागोपाठच्या 2. बॉलर तयार. यावेळेला फटका स्विंग करून दिलाय. माझा फटका म्हणजे 440 चा झटका. 6 धावा षटकार. केतन शेडगे यांच्या बॅट मधून धमाका मोठा षटकार. एस के जांभळे यांच्या वतीने या षटकारासाठी 58 रुपये. आज मात्र कौतुकाची थाप. धावसंख्या आहे 30. 38 हवाई गडी बाद. षटक संपलेला आहे. पहिला बॉल 6, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल विकेट, चौथा बॉल डॉट, पाचवा बॉल 1 आणि 6वा बॉल षटकार. एस के जांभळे आठाडे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आज मात्र खेळावरती आतुरत असणारं प्रेम. षटकांचा खेळ संपलाय. चला विनंती करूया दोन्ही संघांना आपण घाई करा. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आणि घाई या शब्दाला आम्हाला वारंवार अनाउन्स करावं लागतंय. का करावं लागतंय? कारण कालचे सामने राहिलेले आहेत. त्यासाठी खेळाडूंना आपण विनंती करत आहोत की आपण घाई करा. 38 वरती 1-2 षटकाच्या अखेरीस आता 18 बॉल 33 ची गरज. बॉलर आहेत दीपक कदम एकीव. एका बाजूला अभय तर एका बाजूला केतन शेडगे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये करते बॅटिंग. 38 वरती 1. एका बाजूला केतन शेडगे 3 बॉल 7. किरण भगत त्यांच्या वतीने केतन शेडगे यांच्या षटकारासाठी आले 501 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकार 1001. 501 आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1001. एस के जांभळे आठाळी. क्या बात है. पारितोषिकांची उधळण. आज किस्सा रिकामा झाला तरी चालेल, परंतु 3 षटकार पाहिजेच. हाच मानस आहे एस के जांभळे आठाळे यांचा. त्याचबरोबर आमचे सोमनाथ दादा आठाळे गावचे उपसरपंच यांचा आगमन होत आहे. दादांचा आपण करूया 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या प्रीमियर लीगचा आनंद घ्या. आतापर्यंत घडलं काय या षटकामध्ये? तब्बल 2 बॉल टाकलेत, त्याच्यामधला
पुढच्या बॉलवरती आहे फ्रेट. पाठीमागच्या बाजूला बॉल खेळणार आहे, लॉंग लेगला बॅकअप आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली ना या षटकामध्ये दीपक कदम यांनी क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलंय. लॉंग लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन. म्हणजे 4 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत डाव्या बाजूला. परंतु उजव्या बाजूला बॅकअप काय आहे तर फक्त लॉंग ऑफ आहे. आणि 6 मारला तर एस के जांभळे अठारी यांच्या वतीने 51 रुपये. यावेळेला फटका चाललाय, आकाशाला कवच निघालं. हवेच्या लाटेंवरती स्वर होत सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. बॅट्समन आहेत अभय जाधव, अभय जांभळे माफ करा, आलाय तो षटकार. एस के जांभळ्यांचं कौतुक का करावं लागेल कारण त्यांनी 1 रुपया पण दिलेला आहे. क्या बात आहे, म्हणजे 51 रुपये. अभयने मारलाय, अभयने एक मारला, एक पारितोषिक 51 रुपये थोडंसं आपलं अतुल गोगावलेचं आहे आणि केतन शेडगेचं आहे, 250 रुपये. 48 वरती 1 अशी स्थिती आहे. 71 धावांचं टार्गेट, घमासान युद्ध रंगलंय. बॉलर दीपक कदम तर खेळाडू केतन शेडगे बॅटिंग साठी होतील तयार. एका बाजूला अभय जांभळे. ओ या वेळेला वेगाची धाक, टप्पा पडल्यानंतर बॉल उसडे घेतोय आणि ज्यासाठी दीपक कदम जाणले जातात ना त्या प्रकारचा बॉल टाकलेला आहे. आलाय तो या बॉलच्या पाठीमागे डॉट. धावसंख्या आता 48 धावा धावफलकावरती आहे. 13 बॉल 23 ची गरज. 13 बॉल 23. चला शेवटचा 1 बॉल या षटकातील शिल्लक आहे. बॅकफूट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, आलाय तो डॉट. आता येणारे 12 बॉल शिल्लक 23 धावांची गरज. 1 मिनिटाचा आहे स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा वेळ. 12 बॉल 23 ची गरज. ड्रिंक्स ब्रेक ऑन होतोय आणि पुन्हा एकदा आपण ऐकूया हलकीचा नाद या स्ट्रॅटेजिक ओके स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालेला आहे आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये आपण चर्चा करूया. 12 बॉल 23 ची गरज आहे. करंट रन रेट आहे 11.50 चा. वेदांत माधापूर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी आपण संपर्क साधा. डोंगर माता एग्रो टुरिझम यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेला आहे. निवांत हिल रिसॉर्ट यांच्या वतीने हेरिटेज वाडी, संपतनाना जाधव, हिरवरान लहान माती यांच्या वतीने विशेष सहकार्य. रेड फोर्ट रिसॉर्ट यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य. त्याचबरोबर निसर्ग पठार नंदनवन कृषी पर्यटन केंद्र हे संघ मालक साई स्पोर्ट सातारा यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य. यश श्री क्लिनिक यांच्या वतीने विशेष सहकार्य. आरचे मोटर्स यांच्या वतीने विशेष सहकार्य आम्हाला लावलंय. श्री रवींद्र जांभळे संबरवाडी, ग्राउंड व्यवस्था ग्रामस्थ मंडळ आनावडे यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय. ओम साई इंडस्ट्रीज यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय. डेकोरेशन वेडिंग सनसेट पॉइंट पार्टी हॉल स्वप्ननगरी राज हिल रिसॉर्ट यांच्या वतीने विशेष सहकार्य. पार्टे हिल रिसॉर्ट. आता खेळाडूंनाही हलगी वाजवण्याचा मोह आवरता आला नाहीये. आता कोण चांगलं हलगी वाजवतात हेच आपण पाहूया. खेळाडूंनी एक नवीन ओळख प्राप्त केली, एक हलगी वादक म्हणून एक नवीन ओळख त्यांनी आता प्राप्त केलेली. आपले हा आनंद आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद घेऊ शकता आणि या खेळाडूंनी हलगी वाजवताना आनंद घेतलेला आहे.
संघाने विनंती करूया आपण काही करा. चला घाई करा दोन्ही संघ. थँक्यू हलके मदत थँक्यू धन्यवाद. 12 बॉल 23 ची गरज आहे आणि मॅच मध्ये पुन्हा सुरुवात आणि मॅच कडे फोकस करणं आपल्याला महत्वाचं आहे. बॉलर तयार. संकेत गोळे यांचा हा बॉल आलाय तो डॉट आणि याच प्रकारचे गोलंदाज संकेत गोळे यांना माफ करा संकेत गोरे एक्यू मुराचे खेळाडू आहेत मैदानाच्या आत. संकेत गोरे आज चांगला खेळ करावा लागेल टीम साठी. सायरा जिल्ह्यामध्ये त्यांच्यावरती बोली लावली आणि त्यांना आपल्या संघामध्ये सहभाग करून घेतलं. परंतु एका बाजूला अभय सांबळे 7 बॉल 15. यावेळेला हा फटका भिरकावून दिलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. भीर सिक्सर. अभय सांबळेच्या बॅट पुन्हा हा षटकार. अभय सांबळे यांची बॅट तडपली. पहा हा फटका. पुढे आले टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल फेकून दिलाय. सरळ 6 धावेंसाठी शक्तिशाली स्ट्रोक आलाय तो षटकार. फटक्यामध्ये होती पूर्णता. अभय सांबळे नावाचं वादळ आणि या वादळाचा सपाटा आपटलाय. बॉल काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. डेड बॉल अंपायर कॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा संकेत गोरे ओव्हर नंबर 4 मध्ये आहेत. यावेळेला हा बॉल पुन्हा वळवलाय डाव्या बाजूला. खेळाडू 2. या 2 खेळाडूंमध्ये जी पोकळी आहे याच पोकळीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अभय सांबळे यांचा पुन्हा बोलबाला. धावा मिळतील 4 आलाय चौकार. अभय सांबळे काय खेळ केला या खेळाडूने कौतुक करावं लागेल. अभय सांबळे सांबळ मुरे 9 बॉल 25 वैयक्तिक खेळ त्यांनी संघासाठी उभा केलाय. 9 बॉल 13 ची गरज. सामना सोपा केलाय अभय सांबळे यांनी. पुन्हा एकदा बॉल डेड आहे. पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न पुन्हा हा टाकावा लागेल. संकेत गोरे 3 बॉल टाकलेले आहेत. नावाप्रमाणे आज खेळ करावा लागेल संकेत गोरे यांना. शेवटचे 3 बॉल हाताळायचे आहेत. शेवटच्या षटकामध्ये किताबा शिल्लक ठेवणार. यावेळेला हा फटका. आणखीन एक चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक आकाशी टोला षटकार. अभय सांबळे आणि अभय सांबळेच मैदानाच्या आतमध्ये नाव घोंगावतोय आणि या नावाचा सपाटा बा. काय फटकेबाजी केले यार अभय सांबळे यांनी. कौतुक करावं लागेल. सरळ 7 धाब्यांसाठी चाललाय. अभय सांबळे गाव आहे सांबळ मुरे. एका बाजूला केतन शेडगेचा एका बाजूला संकेत गोरे एक्यू मुरा. असा रंगलेला सामना. 8 बॉल 7 ची गरज आणि हाय बॉल सीमा रेषेच्या दिशेने निघालाय. परंतु एकच धाव मिळेल. मोकळा श्वास घेतला आता सायरा जिल्ह्यामध्ये. धावा चांगल्या बनवल्या परंतु धाव संख्येचा बचाव करताना आता 7 बॉल 6 धावांचा करायचा आहे बचाव. एका बाजूला अभय सांबळेचा खेळ बहरला आणि हा सामना संघासाठी
एखाद्या गोलंदाजाने जर स्टंप उडवला, येणाऱ्या पहिल्या बॉल वरती जर स्टंप उडवला तर 151 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे फक्त फलंदाजांवरती नाही तर एस के जांभळे यांनी कौतुकाची थाप आता गोलंदाजावरती ठेवलेली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे फलंदाज एसटीची क्लीन बॉल झाला ना तर मात्र 151 रुपयाचं पारितोषिक आहे. आता 6 बॉल आणि बनवायचे आहे धावा 6. एक सामना मला आठवतो आणि याही सामन्याबद्दल आपण चर्चा करूया. आता हा सामना कल्पक बुद्धिमत्ता वापरून जिंकवता येईल का? एक सामना झाला होता भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका आणि या सामन्यामध्ये भारतीय टीम आणि अनिल कुंबळे यांची अशी काय गोलंदाजी चालली ना, भारतीय टीमने सामना कंट्रोल केला. 6 बॉल 6 ची गरज होती. मोहम्मद अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली. आता अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार ना? समोर आले भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी. त्यांनी हा सामना आपल्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमला जिंकून दिला होता. हा सामना गोलंदाज जिंकून देतील का? आणि पहिल्या विकेटचं पतन हो. आता सायराज 11 सामना बनवतोय आणि षटक क्रमांक 5 साठी अतुल गोगावले या नावाचा पर्याय. आता 5 बॉल 6 ची गरज. असं काय घडलं होतं त्या सामन्यामध्ये तर सुरुवातीच्या 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या आणि एका बॉलच्या पाठीमागे 4 धावांची गरज होती. आणि त्यावेळेस मात्र सचिन सरांनी सांगितलं विकेट किपरला की तुला जेवढ्या दूर थांबता येईल तेवढ्या दूर तू थांब. असं नको व्हायला की बॅटची एज लागून बॉल सीमा पलीकडे जाईल. आणि तसंच घडलं आणि रक्षकाने बॉल अडवला आणि भारतीय टीमने सामना जिंकला. या विकेट साठी 101 रुपयाचं पारितोषिक अतुल गोगावले यांना आलेलं आहे. आणखीन एक विकेट मिळवली ना तर 101. अजून परत अतुल गोगावले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक गोगावले अतुल गोगावले सामना बनवतील का? 5 बॉल 6 ची गरज. तर सबके एक जैसे होते मगर हौसले सबके अलग अलग होते. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निकल जाता है. 5 बॉल 6 आणि हा बॉल सिंगल धाव. यष्टिरक्षकाला बॉल थांबवणं फार महत्वाचं होतं. आता 4 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 5. 4 बॉल 5. एका बाजूला केतन शेडगे तर एका बाजूला रोहित. अभय जांभळे आउट होऊन माघारी गेले परंतु अभय जांभळे यांनी आपलं काम चोख केलंय. खोलवा टप्प्याचा बॉल. एक सिंगल धाव. या धावा रोखाव्या लागतील. टीम सायराज 11 ला पाहिजे धाव आहे. आता इथून पुढे बनवायच्या आहेत धावा. 4 बॉल आहेत 3. सामना बनवण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही संघ झुंजतायत लढतायत. शेवटच्या बॉल पर्यंत निघालेला सामना. अजिंक्य सुपरस्टार विरुद्ध सायराज 11. 3 बॉल 4 ची गरज. एका बाजूला बॅटिंग मध्ये रोहित, एका बाजूला गोलंदाजी मध्ये अतुल गोगावले. कोणता खेळाडू संघाला सामना जिंकून देईल? 3 बॉल 4 चा थरार. बॅकफुटचा पंच आलाय तो डॉट. आता 2 बॉल आणि 4 धावांची गरज. 2 बॉल 4. 4 बॉल 2. अजिंक्य सुपरस्टार की सायराज 11 असं रंगलेलं तुंबळ युद्ध. 2 बॉल 4 आणि या वेळेला बॉल पाठीमागे खेळलाय. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरीचा प्रयत्न केलाय. आता 1 बॉल 2 धावांची गरज. 1 बॉल 2. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती. धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी दोस्तों चलना पड़ता है. 1 बॉल 2. 2 धावा 1 बॉल. सामना पुन्हा रंगतदार अवस्थेमध्ये. सांगणं कठीण आहे की कोणता संघ सामना घेऊन जाईल. उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. पुढच्या बॉल वरती दडलाय काय? 1 बॉल 2. सामना रोहित फिनिश करेल की अतुल
हा सामना जिंकावा लागेल. 1 बॉल 2 आणि ते कंपल्सरी चेस आणि एकही धाव होऊ शकली नाही आणि हा सामना अखेर अतुल गोगावले यांनी साईराज 11ला जिंकून दिलाय. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं मॅच काय रंगली होती, परंतु त्या अगोदर ज्यांचा आवाज आपण ऐकला पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र असा एक मोठा सन्मान करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील आकडे तज्ञ आणि समालोचकांमधील वाघ अर्थातच निलेश मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती